नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य रक्षक व विस्तारक छत्रपती राजाराम महाराज, स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे छत्रपती थोरले शाहू महाराज, या सर्वांस सर्वप्रथम वंदन. मी संदीप करंजावणे देशमुख आज शौर्यगाथा पराक्रमाची, शौर्यगाथा अभिमानाची या फेसबुक पेजद्वारे आपल्याशी संवाद साधत आहे. संवाद साधण्याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी अनेक घराण्यांनी आपापल्या परीने योगदान दिले आणि त्यातीलच एक घराणे म्हणजे करंजावणे देशमुख घराणे. आज करंजावणे देशमुख घराण्याचे मी आज थोडक्यात परिचय ऐतिहासिकदृष्ट्या या ठिकाणी करून द्यायचा प्रयत्न करणार आहे. परिचय या अर्थाने की करंजावणे देशमुख घराणे हे ऐतिहासिकदृष्ट्या फार व्यक्तीस माहीत नाही, त्याचा परिचय फार कमी लोकांना माहीत आहे. तोच मी थोडक्यात येथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर करंजावणे हे शिवपूर्व काळापासून देशमुख घराणे. आज 1638चा एक मजहर उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये मल्हारजी नाईक करंजावणे देशमुख यांचा उल्लेख येतो. याच्यावरून हे स्पष्ट होतं की करंजावणे हे शिवपूर्व काळापासून देशमुख घराणे. तर देशमुख म्हणजे काय? तर देशमुख म्हणजे महसुली अधिकारी व कधीकधी तो न्यायालयीन व लष्करी अधिकाऱ्याचे काम करत. महाराष्ट्रामध्ये शिवपूर्व काळापासून मुलकी व्यवस्था कार्यरत होती. मुलकी व्यवस्था म्हणजे राज्याची पीक पाणी व कर वसुली व्यवस्था. तर या मुलकी व्यवस्थेमध्ये प्रमुख 4 व्यक्ती कार्यरत होत्या. त्यांच्यासोबत अजूनही व्यक्ती सोबत होत्या, पण या 4 व्यक्ती प्रमुख होत्या. त्यामध्ये पहिले गावचे पाटील, गावच्या पाटलांच्या वरती देशमुख, देशमुखांच्या वरती हवालदार, हवालदारच्या वरती सुभेदार. तर हवालदार आणि सुभेदार हे सरकारकडून नेमले जात असत आणि देशमुख हे पाटील प्रामुख्याने वंशपरंपरेने आपली कामे सांभाळत असत. तर देशमुख आपल्या जहागिरीमध्ये म्हणजेच की तालुक्यामधील गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणणे, गावातील कुळांना बलुत्यांना काम देणे, तालुक्याचा विकास करणे, तालुक्यांचे रक्षण करणे, त्याचबरोबर तालुक्यातून कर गोळा करून तो सरकारकडे जमा करणे. त्याच्यामुळे मुलकी व्यवस्थेमधील रयत आणि सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजेच देशमुख होते. त्याचबरोबर राज्यात लढाईच्या प्रसंगी किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्यावेळेस स्वारी निघायच्या त्यावेळेस देशमुख आपल्या सैन्यासह त्याच्यामध्ये सहभागी होत असत. तर करंजावणे देशमुख घराण्याचे कुलदैवत श्री वडजाई माता. या वडजाई मातेच्या मंदिरामध्ये कर्यात मावळातील काही गावातील गोतसभा, चर्चा, तंट्याचे निवाडे, मसलती होत असत व या कालखंडामध्ये करंजावणे देशमुख घराण्याकडून जो पत्रव्यवहार केला जात असत त्या पत्रांची मजहराची सुरुवात श्री वडजाई या नावाने केली जात असत. आज 1717चा एक मजहर उपलब्ध आहे. त्या मजहरामध्ये सर्वात वरच्या बाजूस श्री वडजाई असा उल्लेख केलेला दिसतो. तर करंजावणे हे पुणे परगण्यातील कर्यात मावळातील देशमुख घराणे. हा तोच पुणे परगणा होता जो की शहाजी राजांना जहागिरीमध्ये, आदिलशाहीमध्ये जहागिरीमध्ये म्हणजे मोकासा म्हणून मिळाला होता. तर या पुणे परगण्यामध्ये एकूण 290 गावं होती व या 290 गावांच्या 6 तर्फा पडल्या होत्या. त्या म्हणजे हवेली, कर्यात मावळ, करेपठार, निथडी, पाटस आणि सांडस अशा ह्या 6 तर्फा होत्या आणि त्यातील ही कर्यात मावळ. या कर्यात मावळात एकूण 36 गावं होती व या 36 गावांपैकी 18 गावांची देशमुखी ही करंजावणे घराण्याकडे होती आणि 18 गावांची देशमुखी ही पायगुडे घराण्याकडे होती. ज्या गावांची देशमुखी करंजावणे घराण्याकडे होती ती गावं म्हणजेच खामगाव मावळ, वडदरे, हिंगणे खुर्द, नांदोशी, क्रिकेटवाडी, वडगाव खुर्द, बावधन खुर्द, शिवणे, अहिरे, भुकुम, भुगाव, भरे, नांदे, गोडुंबरे, शिरगाव जे आज प्रतिशिर्डी म्हणून ओळखले जाते, गहुंजे जे आज क्रिकेटचे स्टेडियम म्हणून ओळखले जाते, किन्हई, लवळे. त्याचबरोबर या गावांपैकी काही गावांची मोकदमी
म्हणजेच पाटीलकीसुद्धा करंजावणी घराण्याकडे होती. हा तोच कऱ्यात मावळ आहे जो शहाजी राजांनी 1637 साली शिवाजी महाराजांना पोटमोकासा म्हणून दिला होता. पोटमोकासा म्हणजे वैयक्तिक खर्चासाठी. याच्यावरून हे स्पष्ट होते की अगदी शिवाजी महाराजांच्या बालपणापासून, अगदी त्यावेळेस त्यांचं वय होतं 7 वर्ष, अगदी बालपणापासून करंजावणी देशमुख घराण्याचे आणि पायगुडे देशमुख घराण्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध असल्याचे अधोरेखित होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली, या स्थापनेची सुरुवात किंवा जो श्री गणेशा जो केला तो 12 मावळ परिसरातून. या 12 मावळातील एक जे कऱ्यात मावळ, या व्यतिरिक्त या 12 मावळामध्ये रोहिड खोरे, हिरसड मावळ, वेरवण खोरे, गुंजवण मावळ, कानद खोरे, मोसे खोरे, मुठे खोरे, पौड खोरे, पवन मावळ, नाणे मावळ, खेडेबारे आणि कऱ्यात मावळ. या मावळातील 12 मावळातील देशमुखांना आणि अनेक घराण्यातील वीर पुरुषांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यास सुरुवात केली. आज या 12 मावळातील देशमुखांबद्दल काही पुस्तकांमध्ये उल्लेख मिळतात. मी या ठिकाणी ते थोडे आपल्यास सांगू इच्छितो. जेदे शेखावलीमध्ये याचे उल्लेख मिळतात की जावळी ज्यावेळेस 1655 साली शिवाजी महाराजांनी घेतली त्यावेळेचा हा उल्लेख आहे. मावळच्या देशमुखांचा जमाव बरोबर घेऊन जमावाच्या बळे युद्ध करून जावळी घेतली. त्याच्यानंतर पुढचा उल्लेख जो मिळतो तो अफजल खानच्या वधाचा, जो की प्रतापगडचा रणसंग्राम झाला होता त्याचा. तत्पूर्वी आदिलशाहीमधनं या सर्व मावळातील देशमुखांना फरमान आले होते की तुम्ही शिवाजी महाराजांना मदत न करता तुम्ही अफजल खानाला मदत करा, असे एक धमकीवजा फरमान आले होते. या फरमानाला बळी न पडता या मावळातील देशमुखांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राहण्याची, स्वराज्यासोबत राहण्याची शपथ घेतली. त्यातले काही 1-2 अपवाद देशमुख वगळता बाकी सर्व देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राहिले आणि त्यांनी शपथ घेतली. त्याचे उल्लेख असे मिळतात की हे महाराष्ट्र राज्य आहे, अवघ्यांनी हिंमत धरून जमाव घेऊन राज्याचे स्वामी सदी राहून एकनिष्ठेने सेवा करावी, अशा हिमतीच्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा अवघे देशमुख बोलले की तुमचा विचार तोच आमचा विचार, इनाम पुरस्कार आहे. ऐसे बोलले तेव्हा अवघे देशमुख राजश्री स्वामी सन्निध आले. अवघ्यांनी शपथ केली, मग अवघ्यांस भोजनास घातले. त्यानंतर त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशमुखांना त्या भागामध्ये कामगिरी दिली आणि त्यांना मोहिमेवरती तिथे तैनात केले. त्यानंतर पुढचा उल्लेख असा येतो की राजश्री स्वामी आल्यावरती अफजल खानाचे सर कापिले, त्यावर इशारतीचे 3 आवाज किल्ल्यावरती झाले. ते समयी कान्होजी नाईक हे जमाव व देशमुखांचा जमाव पारावरती चालून गेले. मारामारी करून गोडी, हत्ती, नगारे, नौबती, बिशादी, खजाना पाडाव केला. त्याच्यानंतर या 12 मावळच्या देशमुखांबद्दल पुढचे काही इतिहास अभ्यासकांनी त्यांच्या अभ्यासामधून जे त्यांना निष्कर्ष मिळाले ते त्यांनी नमूद केले. ते का पुरंदरच्या तहाबद्दल ते लिहितात की औरंगजेबाला दक्षिणेतून मराठी सत्ता निपटून काढायची होती. मावळच्या देशमुखांना निरनिराळे आमिष दाखवून मराठ्यांचे किल्ले काबीज करण्याचा प्रयत्न होता. पुरंदरच्या तहाने मराठ्यांचे 23 किल्ले जयसिंगाला मिळाले, परंतु राजस्थानी पत्रावरून असे दिसते की सर्व किल्ले आपल्या ताब्यात आले नाही, म्हणून तो जयसिंग नाखुश होता आणि म्हणून आग्र्यात शिवाजीला कैदेत असताना त्याने उरलेले सर्व किल्ले आपल्या स्वाधीन करावे असा शिवाजी मागे लकडा लावला. शिवाजीराजाने सांगितले, माझी सुटका होऊन मी परत गेल्याखेरीज माझे सहकारी किल्ले तुमच्या स्वाधीन करणार नाहीत. औरंगजेबाला किल्ले तर हवे होते, पण त्यासाठी त्याला शिवाजीची सुटका करायची नव्हती. मावळचे देशमुख एकनिष्ठ शिवाजीशी बांधलेले असल्याने मराठ्यांचे किल्ले हस्तगत करणे कठीण होते. पुढे दुसरी एक नोंद मिळते ती स्वराज्य बांधणीच्या कामात शिवाजी राजाला मावळचे देशमुख आणि तेथील लोक जे इतिहासात मावळे या नावाने प्रसिद्ध पावले आहेत त्यांची मौलिक मदत मिळाली होती. त्यात नाणे मावळ, पवन मावळ, कऱ्यात मावळ, गुंजवण मावळ, हिरसड मावळ इत्यादी मावळ प्रांत व रोहिड खोरे, कानद खोरे, मोसे खोरे, खेडेबारे येथील लोक मराठ्यांच्या उदयाच्या काळात शिवाजीशी एकनिष्ठ राहिले होते.
हा 12 मावळाचा इतिहास सांगण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी किंवा तात्पर्य म्हणजे की हे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जे एकनिष्ठ राहिले होते जे देशमुख, त्यांपैकी करंजावणे हे देशमुख होते. जे काही अपवाद शिवाजी महाराजांसोबत राहिले नाही त्यांची इतिहासामध्ये वेगळी नोंद आहे. पुढे करंजावणे देशमुख घराण्याला सरनोबतीसारखे 2 किताब होते. एक भालेराव आणि दुसरा आढळराव. त्याचबरोबर नाईक होते, गडकरी होते आणि शिकेकरी होते. इतिहासाचा अभ्यास करता असे दिसून येते की अनेक घराण्यांना ज्यांना किताब आहेत ते प्रामुख्याने एक असल्याचे दिसून येते. काही ठराविक घराणी वगळली असता त्यांना एकापेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. या ठिकाणी करंजावणे देशमुख घराण्याला 2 किताब असल्यामुळे करंजावणे देशमुख घराण्याची स्वराज्याची सेवा ही अधोरेखित होते. करंजावणे देशमुख घराण्याचे वीर पुरुष म्हणजेच सरदार जैताजी नाईक करंजावणे देशमुख यांच्याबद्दल सांगायचे झाले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत जसं की पाठीमागे मी उल्लेख केला त्याप्रमाणे व पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला, पराक्रम गाजवले आणि स्वराज्याची सेवा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये ज्यावेळेस 1670 साली उदयभान राठोड हा स्वराज्यावरती चाल करून आला व तो चाल करून येत असताना तो त्याने अनेक प्रदेश मारला आणि तो कोंढाण्यावरती पोचला, जो आजचा सिंहगड आहे. या सिंहगडी पोचल्यावरती त्याने आजूबाजूच्या परिसरामध्ये आपला अंमल प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान एका कर्यात मावळातील गावचा कुलकर्णी पदाचा वाद हा त्याच्यापर्यंत पोचला. त्यावर त्याने संबंधित देशमुखांना पत्र पाठवून बोलावून घेतले. त्यावर सरदार जैताजी नाईक करंजावणे देशमुख व पायगुडे देशमुख हे सिंहगडावरती उपस्थित झाले. त्यावर तिथे त्याने असे आदेश देण्याचे प्रयत्न केले की संबंधित गावचा हा वाद मिटवून तुम्ही त्याप्रमाणे कागद करून द्यावेत. त्यावर सरदार जैताजीरावने त्याला न घाबरता न डगमगता अढळपणे उत्तर दिले की संबंधित गाव हा स्वराज्यामध्ये आहे आणि स्वराज्यामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदेश मानला जातो. ही वार्ता पुढे ज्यावेळेस शिवाजी महाराजांना समजली त्यावेळेस शिवाजी महाराजांनी करंजावणे देशमुख घराण्याला आढळराव किताब हा बहाल केला गेला. आढळराव किताब यासाठी की तुम्ही मोगली ठाण्यामध्ये जाऊन एका मोगली मातब्बर सरदाराच्या समोर स्वराज्याच्या बाजूने आढळपणे उभे राहिलात, त्यामुळे हा किताब दिला गेला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावरती मोठे संकट कोसळले आणि खुद्द औरंगजेब 7 लाखाच्या फौजेनिशी स्वराज्यावरती चाल करून आला. या संकटाच्या समयी देखील सरदार जैताजी करंजावणे व करंजावणे देशमुख घराणे हे स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले व संभाजी महाराजांच्या सोबत राहिले. संभाजी महाराजांना ज्यावेळेस 1689 साली कैद झाली त्यावेळेस मुघली फौजांनी स्वराज्यामध्ये धुमाकूळ माजवण्यास सुरुवात केली व या धुमाकूळ माजवण्याच्या मोहिमांमध्ये जो अग्रेसर होता तो म्हणजे जुल्फिकार खान, मुघली सरदार. हा तोच जुल्फिकार खान आहे ज्याने पुढे जाऊन रायगडला वेढा दिला आणि महाराणी येसूबाई साहेब आणि शाहू महाराजांना कैद केली. हा जुल्फिकार खान ज्यावेळेस रतनगडी परिसरामध्ये होता त्यावेळेस त्याने तेथील परिसरामधील शेती, फळबागा आणि मराठ्यांची ठाणी मारली. त्यावेळेस तेथे सरदार जैताजी नाईक करंजावणे देशमुख आणि तानाजी कडू, मानाजी खुळे यांनी आपल्या फौजेनिशी त्या फौजेवरती तुटून पडले आणि मोगलांचे मोठे नुकसान केले, अनेक गनीम मारले. पुढे संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराज हे रायगडहून जिंजीस गेले व जिंजीस जाऊन त्यांनी स्वराज्याचा कारभार तिथने स्वराज्याचा कारभार तिथने पाहू लागले. या दरम्यान महाराष्ट्रातून अनेक सरदार हे जाऊन राजाराम महाराजांना जिंजीस जाऊन मिळाले. त्यातील एक सरदार म्हणजे करंजावणे देशमुख घराण्याचे सरदार विसाजी करंजावणे. हे देखील आपल्या कुटुंबासह जाऊन राजाराम महाराजांना जाऊन मिळाले. त्यावर पुढील काळात राजाराम महाराजांनी जिंजीस मराठ्यांची 3री राजधानी स्थापन करून दक्षिणेतील काही भाग स्वराज्यामध्ये घेतला आणि स्वराज्यामध्ये जो मुघलांनी जो भाग घेतला होता तो पुन्हा स्वराज्यामध्ये आणण्यास सुरुवात केली. या स्वराज्याच्या विस्तारात आणि स्वराज्याच्या रक्षणाच्या या मोहिमांमध्ये देखील करंजावणे देशमुख घराण्याने आपले पराक्रम केले, अनेक मोहिमांमध्ये सहभागी झाले. यावर राजाराम महाराज यांनी सरदार विसाजी करंजावणे यांना स्वामी कार्याचे इमानी सेवक यावर मौजे वडगाव खुर्द कर्यात मावळातील हे पूर्ण गाव इनाम दिले.
याच्या संदर्भातलं एक आज पत्र उपलब्ध आहे. या पत्रामध्ये असे उल्लेख येतात की क्षत्रिय कुलावतन श्री राजाराम छत्रपती यांनी विसाजी बनी सूर्याजी करंजावणे देशमुख, गाव 18, कर्यात मावळ, सिक्का प्रतिनिधी प्रवृत्ती पत्र ऐसे जे तुम्ही सिक्का प्रतिनिधी स्वामीचे सेवक सेवा एकनिष्ठपणे करीत आहात व कर्नाटकातही तुम्ही स्वामीची सेवा बरीच करून कृपा अर्जवली आहे. ऐसियास तुम्ही स्वामी कार्याचे इमानी सेवक, यास्तव स्वामी तुम्हावरती कृपाळू होऊन तुम्हास इनाम मौजे वडगाव खुर्द कर्यात मावळ देह एक कुल बाब करू कानू जल तरु पाषाण निधी निक्षेप झाड झाडोरा पडले पान सहित गाव तुम्हास व तुमचे पुत्र पोत्रादी वंशपरंपरे दिधला असे सदरहू गाव आपल्या स्वाधीन करून घेऊन इनाम उत्तरोत्तर अनुभवून सुखरूप असणे. या वृत्तीस अन्य धारेल त्यास आपले स्वधर्माची आण असे हे स्मरून तुमचे इनाम तुम्हा चालवीत तुम्ही अनुभवून असे निर्देश समक्ष. या संदर्भात दुसरी एक करंजावणे देशमुख घराण्याच्या कैफियतमध्ये एक नोंद मिळते ती अशी, सदरहू गाव आमचे पूर्वज सरकारच्या कामकाजात उपयोगी पडले, त्यांचे कुटुंबाचा योगक्षेम व्हावा म्हणून सरकारने दिला आहे. त्यानंतर राजाराम महाराज जिंजीवरून महाराष्ट्रात परतले. साधारणतः 1700 साली त्यांचा मुक्काम सिंहगडी पडला. या सिंहगडी मुक्कामी दरम्यान ते आजारी पडले आणि त्या आजारपणात त्यांचं निधन झालं. या त्यांच्या शेवटच्या समयी देखील करंजावणे देशमुख घराणे हे त्यांच्या सोबत राहिले आणि त्यांची शेवटपर्यंत सेवा केली. पुढे 1707 साली छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी स्वराज्याचा कारभार आपल्या हाती घेतला आणि स्वराज्याचे उभ्या हिंदुस्थानामध्ये मराठा साम्राज्य प्रस्थापित करण्यास त्यांनी सुरुवात केली. या स्वराज्य ते साम्राज्य या मोहिमांमध्ये देखील करंजावणे देशमुख घराणे हे छत्रपती शाहू महाराजांच्या सोबत राहिले आणि स्वराज्याची त्यांनी एकनिष्ठ सेवा केली. आज 1725चा एक ताम्रपट उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख येतो. ताम्रपट म्हणजे की पूर्वी जी अति महत्त्वाची कागदपत्रे असत ती कागदावरती न लिहिता ती तांब्याच्या पत्रावरती कोरली जात असत, जेणेकरून ते वर्षानुवर्ष सुरक्षित राहो. त्यामुळे ताम्रपटांना इतिहासामध्ये एक वेगळंच महत्त्व आहे. या ताम्रपटामध्ये ज्या करंजावणे देशमुख घराण्यांच्या वीर पुरुषांची नावं कोरली आहेत ती नावं अशी आहेत. एक खंडोजी बिन जैताजी करंजावणे देशमुख, त्रिंबकजी बिन जैताजी करंजावणे देशमुख, सुभानजी बिन रखमाजी आढळराव करंजावणे देशमुख. आढळराव जो घराण्याला किताब होता तो या ठिकाणी लावलेला आहे. खंडोजी बिन तुळाजी आढळराव करंजावणे देशमुख, सूर्याजी बिन विसाजी आढळराव करंजावणे देशमुख, दारोजी बिन विसाजी आढळराव करंजावणे देशमुख. त्यानंतर पुढे सेनापती दाभाडे दप्तरमध्ये काही करंजावणे देशमुख घराण्यांच्या नोंदी मिळतात. 1728चं एक पत्र उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये करंजावणे देशमुख घराण्याला मानाची वस्त्र दिल्याचे ते उल्लेख आहेत. ते वस्त्र देण्यात आले ते घराण्यातील वीर पुरुष म्हणजेच दोडजी करंजावणे देशमुख, खंडोजी करंजावणे देशमुख, सुभानजी करंजावणे देशमुख, मोत्याजी करंजावणे देशमुख अशा यांचा उल्लेख आहे. पुढे दिल्लीच्या व हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी जो 1752चा अहमदिया करार झाला होता, त्या करारानुसार 14 जानेवारी 1761 साली पानिपतचा रणसंग्राम झाला. हा रणसंग्राम अहमदशाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये झाला. या रणसंग्रामामध्ये असे सांगितले जाते की अहमदशाह अब्दाली आणि मराठ्यांचे जवळपास एकाच दिवसामध्ये 1.5 लाख सैन्य मारले गेले. या मारले गेलेल्या सैनिकांमध्ये महाराष्ट्रातले जवळपास प्रत्येकच घरातील वीर पुरुष त्या भूमीवरती धारातीर्थी पडले. त्यात करंजावणे देशमुख घराण्याचे वीर पुरुषही तेथे हिंदुस्थानाच्या बाजूने हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी त्या पानिपतच्या भूमीवरती लढले आणि तिथे त्यांना वीरमरण आलं. असे करंजावणे देशमुख घराण्याचे उल्लेख आज बऱ्याच कागदपत्रांमध्ये मिळतात. किताब लावलेले मिळतात बरेचसे उल्लेख. तर घराण्याच्याबद्दल सांगायचे झाले तर थोडक्यात मी इथं उल्लेख करायचा झाला तर मी असं करेल की हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी, हिंदवी स्वराज्याच्या विस्तारासाठी, हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी, हिंदवी स्वराज्याच्या सेवेसाठी सदैव एकनिष्ठ राहणारे म्हणजेच करंजावणे देशमुख घराणे. तर हा करंजावणे देशमुख घराण्याचा इतिहास मी हा तुम्हाला काही प्रमाणात थोडक्यातच इथे सांगितला, कारण
वेळेची मर्यादा आहे आणि इतिहास बाबतीत असं सांगितलं जातं की जो इतिहास आहे तो जेवढा जास्त लिखित स्वरूपात असेल तो तेवढा जास्त अधिक ग्राह्य मानला जातो. त्यामुळे याच्या इतिहासाचे लिखाणाचे काम सुरू आहे. ते आमचे सर मार्गदर्शक बही चिंचवडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ते येणाऱ्या काही दिवसातच पूर्ण होऊन ते आपल्यासमोर वाचनात येईलच. त्याचबरोबर आज मला इथं करंजावणी देशमुख घराण्याची इतिहास मांडण्याची जी संधी, शौर्यगाथा, पराक्रमाची शौर्यगाथा, अभिमानाची या फेसबुक पेजचे सर्वेसर्वा श्री अनिकेत कोंडे व श्री ओंकार कोंडाळकर व त्यांच्या टीमने दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांना यामार्फत एक विनंती करतो की ही आपण जी काही मोहीम सुरू केली आहे ती पुढील काळातही अशीच सुरू राहो. कारण आज महाराष्ट्रामध्ये अशी अपरिचित घराणी भरपूर आहेत की त्यांचा इतिहास महाराष्ट्राला माहीत नाही. या माध्यमातून तो काही प्रमाणात का होईना माहीत होण्यास मदत होईल. त्याचबरोबर आपण सर्वांनीही या ठिकाणी वेळात वेळ काढून हा थोडक्यात घराण्याचा परिचय ऐकला, त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय शिवराय.